स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या समाजसेवेच्या विचारांचे वृत्त घेऊन समाजसेवा करत राहीन ऋषिकेश लाड यांनी स्वीकारला जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा पदभार। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या आदर्शवत विचारांचे वृत्त घेऊन समाजाची सेवा करत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन काम करत राहील अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी दिली आहे। ऋषिकेश लाड यांनी आपला पदभार स्वीकारला, यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम आजोबांनी नातवाला बसवले। माजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोहनराव कदम यांनी बऱ्याच वर्षांनी जिल्हा परिषदेत उपस्थिती लावली व नातवाला उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर सन्मानाने बसवले। त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, कडेगाव पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, उत्तम पवार, उद्योजक राजेंद्र लाड, रोहन लाड, श्रीकांत लाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देण्यासह दूषित पाण्याचा पाणी गुणवत्ता अहवाल शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। शिक्षण विभागाची मॉडेल स्कूल योजना अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करू। शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी प्रवाहात आणण्यावर भर देण्याचे काम केले जाईल। जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करून पर्यटन स्थळे विकसित करू। त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेऊ। जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तेथे कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नसल्याची खबरदारी घेऊ। रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देऊन आरोग्यासाठी शहरी भागाकडे येणारा ओढा रोखण्यासाठी प्रयत्न करू। महापालिकेने ज्या पद्धतीने डायलिसिस सेंटर सुरू केले आहेत तसेच डायलिसिस सेंटर ग्रामीण भागातही सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।